नमस्कार मित्रांनो. आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. अलेक्झांडर ग्रॅहम बेलची पत्नी बहिरी होती. तिला ऐकू यावे म्हणून श्रवण यंत्राचा शोध लावण्याचा आटोकाट प्रयत्न तो करत होता. त्याला श्रवण यंत्राचा शोध लागला नाही, परंतु या सगळ्या धडपडीतून त्याला टेलिफोनच्या संकल्पनेचा सैद्धांतिक शोध लागला. याला तुम्ही नशीबवान म्हणाल काय? तर संधी आणि तयारी यांचा जेव्हा समन्वय होतो, तेव्हा नशीब साथ देते आणि प्रयत्न आणि तयारी नसेल तर नशीबही साथ देत नाही. लहानपणीच पक्षाघाताच्या झटक्याने पाय लुळे पडल्याने चालताही येत नव्हते, अशी विल्मा रुडॉल्फ ही इच्छाशक्तीच्या जोरावर 1960च्या ऑलिम्पिकमध्ये सर्वात वेगवान धावपटू ठरली. तिने 3 सुवर्ण पदके जिंकली. लहानपणीच दोन्ही पाय भाजल्यामुळे पंगू बनलेल्या ग्लेन कनिंगहॅमने इच्छाशक्तीच्या जोरावर मोठेपणी 1 मैल धावण्याच्या शर्यतीत जागतिक विक्रम केला. गंभीर अपंगत्वावर मात केलेल्या लोकांच्या कहाण्या वाचल्यावर त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा प्रत्यय येतो. आयुष्यात त्यांच्यासमोर एक ध्येय होतं. परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही आपण काही करू शकतो हे दाखवण्याची जिद्द उरी बाळगून ते प्रयत्न करीत राहिले आणि त्या प्रयत्नात ते यशस्वीही ठरले. यातून आपण काय शिकलो? तर जेव्हा ध्येय आणि दिशा नसते, तेव्हा त्या माणसाला एकही संधी दिसत नाही. माणसामध्ये जर काही साध्य करण्याची इच्छा असेल, त्या इच्छेच्या पूर्ततेकडे नेणारी दिशा माहीत असेल आणि एकाग्रतेने सर्वस्व झोकून देण्याची तयारी असेल, मेहनत करण्यासाठी आवश्यक ती शिस्त असेल, तर इतर गोष्टी सहज येतात. या गोष्टी तुमच्याजवळ नसतील, तरी इतर सगळ्या गोष्टी असूनही काही उपयोग नाही.